ह्या टप्प्यावर काही संघर्षाची क्षण आठवतात? नाही, आता कसं आहे सर, संघर्ष तर काय, तो बच्चनला नाही चुकला तर मी ते पण बरोबर आहे. कोणाला चुकत नाही. तो कोणाला हा. तो कोणाला चुकत. त्याचं कारण हे असं आहे ना, खरं तर काय होते की आपण येतो आणि आपण समजा आता तुम्ही समजा डिरेक्टर, तुम्हाला म्हटलं की मला काम द्या, हा. तर भलेही तुम्ही माझी पर्सनॅलिटी मला हवा चांगला आहे, पण एक तो कमर्शियलचा विचार असतो ना की याला काम कसं द्यायचं. कारण पैसा लागलेला आहे, दिवसभर त्याला शूटिंगचे एवढं खर्च आहे, इतके लोक आहे, यांना जेव घालायचा आहे, ह्याचा पैसे द्यायचे, त्याच्या हा जर बाबू बोलला नाही, हा जर डायलॉग विसरला, तर तो वेळ चालला ना 2 तास 2.5 तास, बरोबर आहे. तर कसं देणार आहे. त्याच्यामुळे कसं होतं की चला की मी जेव्हा आलो तेव्हा मी फक्त एकच काम केलं. अरे ते एक रोल आहे छोटा, म्हणला ओके सर. मी नाटका बिटकात काम करत होतो, मला राज्य नाट्य स्पर्धेमध्ये पण बक्षीस मिळाले. मी सगळे काम करत होतो, पण त्यानंतर मी असं नाही म्हटलं की नाही 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 असं एवढाच काय रोल, एवढाच काय रोल. म्हणजे ते थोडंसं असं आहे, ते डॉक्टर येतो तपासायला, हो सर मी डॉक्टर. अरे ते ऑफिसमध्ये चौकशी करण्याकरता येतात, हो सर मी आहे. मी नाही कधीच नाही म्हटलं. म्हणलं बघू द्या ना, म्हणजे आपलं कसं आहे की, आणि त्याचा फायदा असा झाला की भले एकच सीन होता, पण त्यांच्या सिरियलमध्ये दुसऱ्या वेळेस मला 4 सीन मिळाले, त्यांच्या सिरियलमध्ये दुसऱ्या वेळेस 8 सीन मिळाले. तर असं झालं. पण एक गोष्ट लक्षात आली की ह्या सगळ्या दरम्यान, आता मी पण बऱ्याच लोकांना सांगतो असं की आज तुम्ही एका ठिकाणी स्ट्रगल करून म्हणा किंवा 10 वेळा मेहनत वाऱ्या करून म्हणा काम मिळवलं. आता ते अर्थात तुम्हाला काही मेन रोल नसणार, लीड नसणार, तेवढंच आपला छोटा मोठा 1 सीन 2 सीन वगैरे वगैरे. मी असं सांगतो की जर त्या प्रोडक्शनचं दुसरं काम असेल तर त्यांचा तुम्हाला फोन आला पाहिजे, परत तुम्ही त्या प्रोडक्शनला फोन करायची गरज नाही पडली पाहिजे. हे माझ्या आयुष्यात झालं. मला परत ज्या प्रोडक्शन मध्ये मी काम केलं, ज्या डिरेक्टरच्या हाताखाली काम केलं, त्या डिरेक्टरला मला परत फोन करायची गरज नाही पडली. त्यांचं भले 2 महिन्याने 3 महिने, अरे कुठेस तू, अरे करत होतो, ये एक जरा रोल आहे, जरा आहे आता जरा 2-3 सीन आहेत, हा ओके ये असं. सो ते काम करताना इतकं मनापासून किंवा नाही हेच करायचं आपल्याला, दुसरं काहीच नाही आपल्या आयुष्यात, असं केल्यामुळे मला ते मिळत गेलं एकावर एक काम. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी म्हणायची का की तुमच्या गुणवत्तेवर म्हणजे तुम्ही शिकत राहिला, तुमचं वागणं पण महत्वाचं असतं. हो, वागणं महत्वाचं आहे, पण ते कसं होतं की हे एकदम कमर्शियल फील्ड आहे सर. इथं कसं लोक पैसे देतात, तुमच्याकडनं काम करून घेतात. बरेच डिरेक्टर आता ते कसं आहे की डिपेंड अपॉन पर्सनॅलिटीज, म्हणजे डिरेक्टर्स अँड प्रोड्युसर्स. बरेच डिरेक्टर काय विचार करतात की नको रे, तो नको झाला, लई कटकट करतो, तो असाच करतो, तो नको, दुसरा घेऊया. बरेच डिरेक्टर असा विचार करतात की जाऊ दे ना यार, 1 दिवस पाच काम करायचं आपल्याला, त्याच्याशी कुठे लग्न करायचं आपल्याला, काम करून घेऊ, जाऊ दे, त्याला खराब वागते तर खराब वागते, काम तर चांगला करतो. अशा 2 मतप्रवाह आहेत याच्यामध्ये. पण माझं म्हणणं असं आहे की मॅक्सिमम तुम्हाला जेवढं चांगलं वागता येईल. आता कसं होतं की आता समजा एखादा नवीन पोरगा आहे, किंवा आता आमची पण जेव्हा आम्ही आलो तेव्हा पण ह्या लोकांनी खूप काही लोकांनी खूप सांभाळून घेतलं, काही लोकांनी खूप नावं ठेवलेत, पण त्यातनं आपण शिकत गेलो. त्यातनं आपले जे चांगले जे अनुभव होते, चांगल्या लोकांनी जे, आता अशोक सराफ सारखे मोठे दिग्गज माणसं आहे, तर त्यांच्याशी पण काम करताना असं कधीच नाही जाणवलं की अशोक सराफ आहे, म्हणजे ती एक भीती होती. आणि तो हे होतं की लहानपणापासून यांना आपण फिल्म मध्ये बघतोय किंवा हे बघून आज त्यांच्या बाजूने बसलो आहे, किंवा ते म्हणलं अरे नाही सर मी उभा, अरे बस रे, म्हणजे. आणि त्यांच्यासोबत काम करताना हे झालं की नाही यार, हे माणसं जे मोठे आहेत ते कदाचित ह्याच्यामुळे पण जास्त मोठे आहेत की ते दुसऱ्या आर्टिस्टचं इतकं, लहान छोट्याशा आर्टिस्टचं इतकं कदर करतात, किंवा तेव्हा ते त्याला मानतात. त्याच्यामुळे मी पण असं झालं की नवीन आलाय कोणी, ठीक आहे रे बा,
नाही सर, ते तुमचं आता थोडंसं आपलं वय झालं, सिनियर झालं, तर बरेचदा असंही होतं की सर ते वगैरे काय नसतं, छान चांगलं काम कर, मस्त कर, काय टेन्शन घेऊ नको, चुकलं वाटत असेल तर चूक आपण परत करू, काय होत नाही. आपलं कॅमेरा रोल असतात ते थांबवता येतात आणि परत ते घेता येतात, आधी जो वाईट असेल ते काढून पण टाकता येतात. एवढं जरी आपण दिलासा दिला तरी तो आपला सीन चांगला होईल. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.